अत्यंत निर्व्याज प्रेम करणारी ही गोजीरवाणी वासरं आहेत. पण मी आज जी कथा सांगायला जातोय ना, ती कथा आहे शत्रुत्व किती घातक असतं याची. संस्कृतमधल्या एका श्लोकचा असा अर्थ आहे की आधी जो कडक शत्रुत्व करतो आणि नंतर ते विसरून मैत्री करतो, तो जणू काही स्वतःहून यमपुरीच्या वाटेला जायला सुरुवात करतो. कथा आहे नंदराजाची. कथा आहे बिहारमधल्या पाटणा शहरातल्या त्यावेळच्या राज्याची. राजा होता अर्थातच नंद, आणि शक्टाल नावाचा त्याचा मुख्य सल्लागार होता, प्रधान म्हणूया आपण त्याला प्रधान. आणि एकदा कशावरून तरी वादविवाद झाला आणि हा नंद राजा एकदम रागावला, एकदम क्रोधिष्ठ झाला आणि त्यांनी आज्ञा केली सेनापतीला की या प्रधानाला ताबडतोब ह्याच्या मुसक्या बांधा, ह्याच्या घरच्या सगळ्यांना अटक करा आणि यांना जेलमध्ये टाका. म्हणजे सगळी जी संपत्ती आहे ती जप्त करा, ती आपल्या राज्याच्या ताब्यामध्ये घ्या. हा जो शक्टाल होता नखशिकांत हादरला. अरे, मी सल्लागार राजाचा अनेक संकटातून त्यांची सोडवणूक करतो, अनेक वेळ त्यांना चांगला सल्ला देतो, अख्ख्या विश्वात माझी ख्याती आहे बुद्धिमान म्हणून, मी मला काय मदत करत आलो, साधं बोलताना माझा मुद्दा पटला नाही म्हणून एवढी मोठी शिक्षा. पण राजा काय ऐकायला कबूल नाही झाला. त्यांनी ताबडतोब सांगितलं सेनापतीला की मी सांगितलेलं आहे तसं करा, आणि शक्टाल त्याच्या कुटुंबियांसहित जेरबंद झाला, जेलमध्ये गेला. तर हा जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याला दररोज एवढे 5-6 जण जेलमध्ये होते, ह्याला जे जेवण यायचं दररोज ते काय यायचं तर 1/2 किलो सत्तू यायचं, सत्तूचं पीठ बस. आता 1/2 किलो सत्तूचं पीठ नाही, 5-6 जणं 24 तास गुजराण करायची, त्यांचं काही भागायचं नाही. पण सगळ्या ह्याच्या बायकोला, ह्याच्या मुलांना, ह्याच्या पत्नीला, ह्याच्या आईला खूप दुःख झालं होतं की अरे, काही दोष नसताना राजांनी हा गुन्हा केलेला आहे, आपल्याला ही शिक्षा दिलेली आहे. सगळ्यांनी निर्णय घेतला की सगळेच आपण खंगून मरणार, ह्याच्यापेक्षा आम्ही भोजन कोणीच करणार नाही, आम्ही अन्न सत्याग्रह करतो आणि फक्त शक्टाल एकटेच जेवतील, जे काही आहे ते एकटेच खातील, त्यातून ते धष्टपुष्ट नाही तरी किमान जगतील तरी. आणि नंतर त्यांनी या सगळ्याच्या बदल्यात काय करावं, तो सूड घ्यावा नंदराजाचा त्याच्या चुकीबद्दल. झालं, ठरलं. शक्टालला काही मनापासून आवडलं नाही हे की आपण एकटेच खाणार, परंतु मनातला त्याच्या तो विकार होता, तो माझा प्रबळ झाला होता की काही नाही, आता नंदाला धडा शिकवायचाच. म्हणून असहाय्य झालेला तो एकटाच भोजन करू लागला आणि हळूहळू काही महिन्यातच त्याचे सगळे जे जीवलग होते ते मृत्युमुखी पडले. हा जरी अटक असला ना तरी हा शेवटी प्रधानच होता, आणि राजा अधूनमधून ह्याच्याकडे दूताला पाठवत असे, अरे असं असं आहे काय करायचं, असं असं आहे काय करायचं, हा उत्तम मार्गदर्शन करत असे. इतकंच नव्हे, राजाचा दुसरा एक प्रसिद्ध मंत्री होता की जो राजाचा सगळ्यात जास्त प्रिय होता, त्याचं नाव राक्षस. तो राक्षससुद्धा अनेक वेळा त्याला समजलं नाही की प्रश्न तो इकडं विचारत असे, शक्टालला विचारत असे. आणखीनही काही त्याची जी मंडळी होती ती शक्टालकडे येत असत प्रश्न विचारायला. राजाला जेव्हा कळलं की हे सगळे लोक शक्टालकडे जातात आणि शक्टाल मनामध्ये काहीही न ठेवता आपल्याला मार्गदर्शन करत असतो, त्याला आनंद वाटला. अरे, म्हणजे शक्टाल जिवंतसुद्धा आहे, त्याची बुद्धी पण शाबूत आहे. राक्षस म्हटलं, हो साहेब, त्याचे बाकी सगळे जर लयाला गेले, तो एकटा आहे. राजा म्हटला, अरे एकटाच आहे, मग त्याला आण सोडवून. राक्षस म्हटलं, सोडूया, आता तो काय करणार आहे नाही तरी. पण राक्षसाने सुटका केली राजाच्या आज्ञेने. राक्षस म्हणजे अमात्य राजाचा, नंदाचा. म्हणजे सुटका केली त्याची, आणि हा बाहेर आला, जेलच्या बाहेर आला आणि राजसेवेमध्ये रुजू झाला. त्या परत पहिली पोस्ट देण्यात आला, निवासस्थान देण्यात आलं, सगळ्या सुविधा देण्यात आल्या. त्याला आल्यावर लक्षात आलं की काही दिवस गेल्यावर की संस्कृत सुभाषित जे आहे ते असं आहे की जो स्वतःहून मोठं शत्रुत्व करतो आणि त्या शत्रुत्वाच्या नंतर परत त्याच्याशी मैत्री करायला जातो, तो यमपुरीची वाट स्वतःहून चोखाळत असतो. आणि ह्याला तर लक्षात होतं आपले एक एक जीवलग ठार झालेले आहेत, अन्नान्न जाऊन वारलेले आहेत,
आपली संपत्ती आणि गोठवली, आपल्याला आत टाकलं, कधी फाशीही दिली असती, अशा राजावर विश्वास कसा काय ठेवायचा? बिलकुल विश्वासाला पात्र नाही राजा हा. आणि असं सुद्धा संस्कृत मंत्र म्हणतात, नीतिकार असं म्हणतात नीतिशास्त्रामध्ये, जो एकदा तुमच्याशी प्रचंड शत्रुत्व करतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तो कधीही विसरत नाही शत्रुत्व, तो तुम्हाला लयाला न्यायला मदत करू शकतो. त्यामुळे यांनी मनामध्ये ठरवलं काही केलं तरी राजाला धडा शिकवायचाच. परंतु शिकवू की शिकवू नये धडा, या विचारामध्ये तो होता. त्याला आणखीन एक नीतिशास्त्रातलं वचन आठवलं. ते वचन असं आहे की जो मनुष्य पाप पुण्याचा विचार करत 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 अशीच कृत्य करतो की जी फक्त पुण्यदायी आहेत, त्यासाठी तो संघर्ष करतो, आजच्या भाषेत स्ट्रगल करतो, त्रास सहन करतो, असं सगळं काही तो करतो, परंतु तो वाईट काम काही करत नाही, चांगल्या प्रकारचं काम करतो, बुद्धी चालवतो आणि यश मिळवतो, तर हा खरा पुण्यात्मा असतो आणि हे पुण्यकर्म आहे. काही जण मात्र पाप करत नाही, त्याला एकमेव कारण असतं ते म्हणजे भीती. ते मध्यम कोटीचे लोक आहेत. आणि काही मात्र असे असतात की लोक काही म्हणोत, शासन काही म्हणो, पोलीस काही म्हणोत, कुणी काही म्हणो, मी वाईटच करणार, ते अधम कोटीचे लोक असतात, जे जनलज्जेची लाज न बळगता काम करतात. मात्र उच्च कोटीचा पुरुष तो नीतिशास्त्र म्हणते की तो नियमाप्रमाणे वागतो, शास्त्रानुसार वागतो आणि उच्च कोटीचं काम करतो. याने ठरवलं आपल्यासाठी उच्च कोटीचं काम तेच आहे की ह्या नंदराजाला चांगली शिक्षा झाली पाहिजे. एकदा विचार करत करत बोलत हा संध्याकाळचा घोड्यावर बसला, नगराच्या बाहेर गेला फिरायला. त्याला एक तिथे तरुण ब्राह्मण गृहस्थ दिसला, शेंडीधारी, जो काहीतरी काम करतोय खाली वाकून. उत्सुकतावश हा त्याच्याजवळ गेला. अरे तू काय करतोयस? त्याने त्या अनोळखी ब्राह्मण तरुणाला विचारलं. तो म्हणाला, हे जे काटे दिसत आहेत ना, ह्याचं जे कुशरूपीय झाड आहे ते सगळं मी हे इथून काढून टाकतोय. का म्हटलं, कोणी तुला उद्योग करायचा आहे? तो म्हटलं, एकदा मी इथून जात होतो, माझा कार्यक्रम होता पुढे एक मोठा, हे मला काटा लागला, इतका काटा त्रास झाला की माझे दिवस वाया गेले आणि माझा होणारा विवाह समारंभसुद्धा रद्द झाला. मी अशी प्रतिज्ञा केले की कुशरूपी हे जे तण आहे ना त्याचा मी निपात करून टाकेन. मग तू काय करतोयस? काय नाही म्हटलं, का तक्र आणलेलं आहे भरपूर. मी आयुर्वेदामध्ये असा अभ्यास केला तर असं सांगितलं आहे की कुशाचा जर नाश करायचा असेल त्याच्या मुळामध्ये तक्र टाकायचं की ते समूळ नष्ट होतं. मी ते करतो आहे. शकटाक विचारात पडला. त्याने परत प्रश्न विचारला, हे युवका, जर तू आयुर्वेदाचा अभ्यास केला नसतास, विशेषतः वृक्ष आयुर्वेदाचा, तर तू कशा प्रकारे हे संपवलं असतंस सगळं? काय नाही म्हटलास, मी अभ्यास केला असता, आणखीन काहीतरी शोध घेतला असता, मी हवन केलं असतं, त्या मार्गेसुद्धा करू शकतो. अनेक मार्ग आहेत त्याला निपात करायचं कोणाचं ठरवलं तर. एकाएकी याच्या डोक्यामध्ये प्रकाश आला शकटाकच्या की नंदाचा निपात करायला योग्य मनुष्य हा आहे. फक्त ह्याचं त्याचं शत्रुत्व कसं तरी करून आपण उभं केलं पाहिजे. त्यांनी गोडधोड बोलायला सुरुवात केली, व्यवस्थित त्याचे संभाषण केलं आणि तो जो युवक होता त्याला आपल्या घरी आणलं, भोजन वगैरे दिलं. त्याला माहिती होतं दुसऱ्याच दिवशी नंदाच्या वडिलांचं श्राद्ध होतं. जे वर्षश्राद्ध करत दरवर्षी ना, तसं श्राद्ध होतं. त्याला अनेक ब्राह्मणांना भोजनाला बोलवलेली होती. ह्याला पण भोजनाचं निमंत्रण मिळालं पाहिजे असं बघायचं. आणि नक्की आता ते अपमान होईल, कारण हा दिसायला एकदम काळा आहे, नखं काळी आहेत, थोडासा बेढप दिसतोय, काहीतरी करून ह्याचा अपमान होईल. याचा अपमान झाला की हा म्हटला दिसतो ते तयारीचा, हा सूड घेऊ शकतो. यांनी काहीतरी पटवापटवी केली. राजाचा जो सगळा प्रमुख होता धार्मिक विधींचा त्याला पटवलं. राक्षसाकडे इकडून तिकडून निरोप पाठवले आणि ह्याला दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण मिळवून दिलं. हा भोजनाला गेला निमंत्रण मिळालं म्हणून. त्या राक्षसाने बघितलं, ह्याच्या काळे नखं वाढलेली, काळ्या कलरची, वर्ण काळा, दिसायला कसा तरी. तसं तो राजाला म्हणाला, अरे हो महाराज, तुमच्यासारख्या सम्राटाच्या घरचं हे कार्य वर्षश्राद्ध, जेवायला हा काय प्रतीचा ब्राह्मण आला आहे, ह्याला कोण ब्राह्मण म्हणेल म्हणाला. हे की मला योग्य नाही वाटत. राजासुद्धा स्वतःची बुद्धी न चालवू लागलेला होता. त्यांनी बघितलं, हो म्हटला, बरोबर आहे, आणि अपमान करून त्यांनी हकलून दिलं. ज्याला हकललं त्याचं नाव होतं चाणक्य. त्यांनी अपमान सहन झाला नाही त्याला. त्यांनी शेंडीची गाठ सोडली आणि गर्जना केली,
ह्या अपमान करणाऱ्या, विनाकारण अपमान करणाऱ्या सम्राटाचा विनाश झाल्याशिवाय मी शेंडीला परत गाठ मारणार नाही. आणि चाणक्य तिथून निघून गेला. हा जो शकटाक होता तो शांतपणे बसलेला होता. त्याने मनामध्ये एकच विचार केला, आपण आता योग्य केलेलं आहे. आणि योग्य वेळी शकटाकच्या मनात होतं तेच झालं. आर्य चाणक्याने संपवून टाकलं नंदाला. तर शत्रुत्व किती अवघड आहे आणि ते नंतर शत्रूला कशा प्रकारे आपण सांभाळलं पाहिजे, की शत्रू किती प्रकारे आपलं नुकसान करू शकतो, अशा अनेक गोष्टी कथा आपल्याला शिकवते. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ. कथा आवडली तर जरूर लाईक करा. कमेंट्समध्ये सुद्धा नक्की लिहा. जय गोमाता, वंदे मातरम, भारत माता की जय बोलो.